नमस्कार, मी पाटलो पाटील. बांबू महान्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्हा आहे आणि त्यातील चंदगड तालुका, त्या तालुक्यामध्ये असलेल्या खामदळ या गावात कोकण माता फाउंडेशनच्या वतीने बांबू प्रक्रिया उद्योगाची उभारणी करण्यात येणार आहे. या प्रक्रिया उद्योगाच्या कोनशिला अनावरणाचा समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या कोनशिला समारंभासाठी मान्यवरांची उपस्थिती होती, महिलांची मोठ्या संख्येने उपस्थित होती, परिसरातील शेतकरी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते. या समारंभात मान्यवरांची जी भाषणं झाली त्या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत. 2015 साली आमच्या आता जे आमचे अध्यक्ष आहेत त्यांनी खरं तर याला सुरुवात केली. हा धाडसी प्रयोग त्यांनी आपल्या शेतीमध्ये 2 एकर बांबू लावून केला आणि त्यावेळी आम्हाला वाटलं नव्हतं की बांबूमध्ये बांबूचं क्षेत्र एवढं मोठं आहे. अशी तशी होत होती. मग मान्य माळवे साहेबांचं ते सतत आम्हाला सहकार्य करायचे. आमचे सल्लागारी मंडळाचे आहेत, शिंदे साहेब आमच्या मंडळाचे सल्लागार आहेत. मग माळवे साहेबांशी आमची चर्चा झाली आणि माळवे साहेबांच्या सहकार्यानं मान्य बिपिन साहेबांशी संपर्क झाला. त्यांना आम्ही भेटलो आणि त्यांनी आम्हाला दिशा दाखवली आपल्या बांबू प्रशिक्षण इमारतीत. कारण काय आलं की जर पुढे जायचं असेल तर आपल्याला भक्कम इमारत पाहिजे. त्याशिवाय आपण ह्याच्यापूर्वी जे काही आपल्या शेड होत्या त्या शेडमध्येच आम्ही प्रशिक्षण घेतली होती. पुढचं पाऊल टाकायचं म्हटलं तर काहीतरी धडपड करायला पाहिजे आणि त्याच्यातूनच आज आपण येऊन या आपल्या प्रशिक्षण मंडळाच्या त्याच्या अगोदरच की मान्य माळवे साहेब आणि आमचे डॉक्टर शिंदे यांच्या सहकार्यातून आम्ही पहिली सुरुवात भूमिपूजनाची केली. भूमिपूजन केलं आणि आज आपण मान्य बिपिन साहेबांच्या हस्ते या सर्व मान्यवरांच्या हस्ते आपण येऊन यापर्यंत आता आज एक कोनशिला पूजन झालं आणि कॉलम पूजन झालं, त्या इथपर्यंत आपण पोहोचलो आहोत. अजूनही आपल्या ह्या दृष्टिकोनातून आपण थोडं त्या विषयात आम्ही काम करायला चालू केलं किंवा रस घ्यायला चालू केला. त्यातूनच अजित भोसले साहेबांनी की तुमचं काम हे व्यापक होण्यासाठी, कारण बांबू ह्या विषय बऱ्याच लोकांना जरी बांबू माहिती असला तरी बांबू हा विषय माहिती नाही आहे, ते समजून देण्यासाठी आणि तुम्ही त्याच्यात रस येतो, तुम्हाला रस आहे याच्यात, ह्यामुळे तुम्ही इथे एक संस्था खोला आणि ती पण NGO चालू करा की जेणेकरून आपल्याला इथं व्यापक काम करता येईल आणि व्यवसाय चालू करावा. ह्या उद्देशानं आम्ही प्रशिक्षणचं धाडस करतोय. त्याच्यासाठी आम्हाला काही मशिनरी लागणार आहे, ते आपण ICICI फाउंडेशन बोलणी झालेली आहेत, त्याच्यासाठी आज साहेब आले आणि अशातनंच आपण आता हे सगळ्या साहेब पाटलोबा पाटील साहेब तर माझ्या पाठीमागे असे ह्याच्यासारखे उभं आहेत की ते मला काहीही काम, मला बांबूमध्ये काही काम लागलं किंवा काही मार्गदर्शन पाहिजे तर A to Z त्यांच्याकडे कुठलाही म्हणजे कुठल्याही रोगावर औषध म्हणतात तसं त्यांच्याकडे आमच्याकडे आमचं आहे. आणि त्याच्यातनंच आपल्या बांबू विकास मंडळाशी जे संपर्क होता, वन खात्याशी संपर्क होता, त्याच्यातून माळवे साहेबांचं तर पहिल्यापासून आम्हाला समर्थन आहे. कारण प्रत्येक गोष्ट आपण माळवे साहेब केव्हा फोन झाला काय झाला की त्यांच्याशी आम्ही शेअर करत होतो, त्यामुळे त्यांचं एक प्रोत्साहन. त्याच्यानंतर डॉक्टर संतोष शिंदे हे माझे मित्रच आहेत, पण त्यांचं आता एवढं योगदान आहे आणि पाठबळ पण आहे मला, आणि आता ते स्वतः लागवड पण करणार आहेत मोठ्या प्रमाणात, मग ते पण आहे. त्याच्यानंतर आपलं माळवे साहेबांच्या माध्यमातून बिपिन साहेबांची आमची ओळख झाली मगाशी आमच्या सचिवांनी सांगितल्याप्रमाणे, आणि त्या गेल्या वर्षी आम्हाला बिपिन साहेबांची त्याची ओळख झाल्यानंतर आम्हाला एक आमच्या संस्थेला दिशा चांगली मिळाली आणि तिथून आपण थोडं ग्रीप घेतलं आणि त्याच्यानंतर आपली कामं आणखी वाढली आणि त्याच्यातून आपलं प्रशिक्षण, बांबू डेपो हे सगळं काम चालू झालं आहे. आणि हा जो प्रवास आहे हा पूर्णपणे आम्ही हे शेतकऱ्यांसाठीच आहे. शेतकरी आणि पर्यावरण असं एकूण त्याच्यात आपण साधत आहोत. आणि प्लास्टिकचं प्रदूषण जे मोठ्या प्रमाणात होतंय ते आपण बांबूपासून दूर करायचं आहे, त्यासाठी आपण हा प्रयत्न चालू आहे. आणि त्याच्यात बांबू विकास मंडळ, वन खाते, वन विभाग कोल्हापूर यांचं खूप सहकार्य आहे. अधिक आमची ही सगळी टीम आहे. मार्गदर्शक आमचे माळवे साहेब, बिपिन चिरवूर साहेब, संतोष शिंदे साहेब यांचं खूप मार्गदर्शन आहे. पुन्हा पाटलोबा पाटील साहेब, सातपुते साहेब तर आमच्यासाठी 24 तास अवेलेबल आहेत. आता विकास पाटील साहेबांची पण आमची हे झाले, हे रोपं पुरवतात आपल्या शेतकऱ्यांना. गेल्यावरती यांच्याच बायोटेकमधून रोपं आले. असं आपल्याकडचं काम चालतं.
आणि एकूण इथं जमलेल्या सर्व आपले जे बांबू मित्र, बांबू शेतकरी भगिनी सगळे आज या कार्यक्रमाला हजर राहिल्या त्याबद्दल मी मंचावर बसलेले सर्व मान्यवर, मी सगळ्यांची नावं घेत नाही, उशीर झालाय. तर सगळ्यांनी इतकं छान बोललं आणि ऐकलो सगळं, मला खूप बरं वाटलं. आणि मला वाटतं 1-2 वर्ष अगोदर पाटील साहेब आणि कुबल साहेब माझ्याकडे आलेले आणि माळवे साहेबांनी ओळख करून दिली. आणि ह्या भागात जे होतं ते माळवे साहेब जे सांगतात ते मी करतो, त्यात काय हे नाही आहे. सो त्यांनी सांगितले की हे दोन्ही व्यक्ती खूप कष्टाळू आहेत, म्हणजे खूप कष्ट घेतात. म्हणून मग त्यांनी ज्यावेळी मला सांगितले, मी म्हटलं की माझ्याकडून जेवढी काय मदत होईल ते मी इमिजिएटली करेन. आणि बांबूचा व्यवसाय हा खूपच एक पुढच्या 5-10 वर्षात इतका तो हे होणार आहे, फास्ट मूव्हिंग, म्हणजे सगळी लोक बांबूकडे वळणार आहेत. म्हणजे ऑल बघायला पाहिजे की बांबू इथं जे आपण उत्पादन करणार आहे त्याचा कुठं कुठं उपयोग आहे. आणि त्याचं आता जर चालू केलेत साहेबांनी, तर 1-2 वर्षात त्याचं मार्केटिंग स्ट्रॅटेजी करायला पाहिजे की आपण कुठं कुठं विकता येईल, त्याचं ऍडव्हर्टिजमेंट करायला पाहिजे. म्हणजे कसं आहे की आजकालच्या जगात जोपर्यंत तुम्ही ऍडव्हर्टाईज करत नाही तोपर्यंत लोकांना समजत नाही. म्हणजे ह्याचं मार्केटिंग कसं करायला पाहिजे. का आता जे मी टीम बघितले ती खूप चांगली टीम आहे. म्हणजे मेन म्हणजे जसं सरांनी म्हटले की पुढे जाऊन जो लढणारा एक सोल्जर असतो त्याला इन्फंट्री म्हणतात. माझे वडील इन्फंट्रीमध्ये होते म्हणून मला माहिती आहे. म्हणजे थोडी लोक वॉर रूम मध्ये बसून प्लॅनिंग करतात, थोडं काय तर अनालिसिस करतात, तर ते युद्धात जे पहिल्या पातळीवर जाऊन लढाई करतात त्याला इन्फंट्री म्हणतात. आणि ती इन्फंट्री पाटील साहेब आणि कुबल साहेब आहेत. सो आपल्याकडे इन्फंट्री चांगली आहे. त्याला मदत करण्यासाठी राजीव साहेब ICICI बँकेची इतकी मोठी सपोर्ट आहे. नंतर बांबू एक्सपर्ट त्यांनी इतकं छान बोलले. नंतर गव्हर्नमेंटची शासकीय लोक आहेत, सरांनी बांबू उद्योगाच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याचे आश्वासन कर्णबा शंकर माळवे यांनी देऊन या उद्योगासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे अभिवचन त्यांनी आपल्या भाषणातून दिले. यावेळी बेळगावचे प्रसिद्ध वैद्यकीय व्यावसायिक डॉक्टर संतोष शांताराम शिंदे यांनी या प्रकल्पाला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. हा सामाजिक उपक्रम चांगल्या पद्धतीने उभा राहावा यासाठी ICICI फाउंडेशनच्या वतीने राजेश कांबळे जे डेव्हलपमेंट ऑफिसर आहेत त्यांनी भक्कम पाठिंबा व्यक्त केला. यावेळी महाराष्ट्र बांबू विकास मंडळाचे समन्वयक यांनी शासनाच्या योजना सांगून कोकणमाता फाउंडेशनचे सहकार्य मंडळाला लाभल्याबद्दल धन्यवाद व्यक्त केले. बांबू उद्योग वाढण्यासाठी चंदगड परिसरात आपण सातत्याने सहकार्य करू असे आश्वासन पाटील यांनी दिले. नामवंत अशा सीमा बायोटेक कंपनीचे ॲग्रोनॉमिस्ट विकास पाटील यांनी बांबू जाती प्रजातीची माहिती सांगून शेतकऱ्यांनी बांबू लागवड का करावी याबद्दल अतिशय चांगले मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारची रोपं पुरवण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. कोकण माता फाउंडेशन मार्फत जो इथं कार्यक्रम राबविलेला आहे, या कार्यक्रमासाठी आजची प्रमुख उपस्थिती अध्यक्ष म्हणून श्री बिपिन चिरमुरे साहेब यांचं मार्गदर्शन लाभलं. तसेच माननीय राजेश कांबळे साहेब डेव्हलपमेंट ऑफिसर ICICI फाउंडेशन, त्यानंतर श्री कांडोबा माळवे साहेब, श्री खेडूत शिक्षण संचालक, त्यानंतर डॉक्टर संतोष शिंदे साहेब, डॉक्टर साहेब, त्यानंतर श्री राम कातकर साहेब, त्यानंतर श्री विजय सातपुते समन्वयक कोल्हापूर वनवृत्त महाराष्ट्र बांबू विकास महामंडळ, त्यानंतर श्री पाटलोबा पाटील साहेब फाउंडर पाटलोबा पाटील बांबू रिसर्च फाउंडेशन व तरसंदेचे विकास पाटील साहेब, या सगळ्यांचं आपण इथं सर्वजण आला. हा कार्यक्रम तुम्ही सर्वांनी एक चांगल्या प्रकारे कोकण माता फाउंडेशनला मार्गदर्शन केलं आणि आजचा हा कार्यक्रम इथं संपला असं मी जाहीर करतो. त्यानंतर